हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. तर इथं आहे संध्याकाळची रात्र, म्हणजे सगळं किचन वगैरे आवरलं होतं आणि अंथरून टाकलं होतं. अन्वीचे पप्पा अन्वीला घेऊन झोपले होते, ती झोपत नव्हती म्हणून तिथं अंथरून वगैरे टाकलेलं आहे आणि अन्वी आता तिच्या पप्पांच्या शेजारीच तिथं पुढं झोपलेली आहे. तर हा होता शिवरात्रीच्या आदल्या दिवशीचा व्हिडिओ शूट केला होता मी, कारण की अन्वी इथं झोपलेली आहे बघा, दिसत असेल तुम्हाला. आणि ते त्यांच्या ड्युटीचं काहीतरी पाहत असतील मोबाईलमध्ये. तर त्याच्यानंतर माझं हे किचन वगैरे मी असं आवरून वगैरे घेतलं होतं सगळं. रोज रात्री मला ते किचन वगैरे असं आवरायलाच आवडतं. अशा पद्धतीने हे माझं किचन आहे. त्याच्यानंतर जे आपले रोजचे कामं असतात, डेली आपलं किचन साफ करणे, क्लीन करणे, संध्याकाळच्या वेळेस सिंक वगैरे स्वच्छ धुवून वगैरे ठेवणे, भांडी वगैरे घासणे, खरकटं न ठेवणे, ह्या अशा काही गोष्टी असतात, बेसिक गोष्टी, त्या मी रोजच्या रोज क्लीन करते. आणि इथं हा पिशवीमध्ये तुम्हाला दिसत असेल जो बाजार आणला होता, तर काही ठेवलेला होता, काही राहिला होता. त्याच्यानंतर तुम्हाला इथं संध्याकाळी पण दिवा हा माझा अखंड दिवा असा चालूच असतो. दिवा मी कधीच बंद करत नाही. विजायला जरी लागला किंवा मला वाटत असेल की आता विझेल बाबा, तर मी तो दिवा त्याच्यामध्ये लगेच तेल टाकून घेते. त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी शिवरात्रीच्या दिवशी सकाळी सगळं पहाटे आवरून सकाळी आम्ही आळंदीमध्ये पहिल्यांदा गेलो. आणि त्याच्यानंतर मग अन्वीच्या पप्पांनी तिच्यासाठी उपवास होता, तर तिच्यासाठी शेंगदाण्याची चिक्की आणि ते शेंगदाणे आणले होते खायला. आणि ते म्हणले उपवास आहे ना, तर उपवासाच्या दिवशी कोणी काही खायचं नाही. मग अन्वीसाठी फक्त आणलं होतं. आम्हाला तर काही खिचडी पण, साबुदाणा भिजवलेला होता, पण खिचडी पण खाऊन नाही दिली. तर त्याच्यानंतर इथं तुम्ही बघत असाल की आमचं मस्त खाणंपिणं चाललं होतं आणि त्यांचा फोन येत होता आणि अन्वी आमची मस्त गप्पा गोष्टी चालल्या होत्या. तर इथं एक ते मंदिर आहे, वडगाव घाट लागतो, त्या घाटाच्या तिथंच कुठतरी मंदिर आहे. असं खाली मंदिर आहे, पण ते दगडातून चालत जावं लागतं खाली, एकदम असं झाडांमध्ये. असं तसं काही जंगलच आहे, ते जंगलामध्येच असं वन असल्यासारखं आहे ते. इथं बघत असाल तुम्ही, खूप घाम आलता, ऊन खूप झालं होतं. आणि अशा प्रकारे गर्दी खूप 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 म्हणजे खूप, बेलेश्वर असं काहीतरी नाव होतं ते. तर खूप छान मंदिर आहे आणि भाविक गर्दी पण खूप होती. त्याच्यानंतर मग परत आम्ही घरी यायला निघालो आणि अन्वी त्यांच्या मित्राच्या घरी थांबलो होतो आणि अन्वी त्यांच्या मित्राबरोबर त्यांच्या गाडीवर होती आणि आम्ही दोघंच गाडीमध्ये होतो. त्याच्यानंतर हा व्हिडिओ असा थोडंसं शूट वगैरे केला. गाडीतून जाताना हा शूट केला होता. आणि ऊन पण खूप येत होतं, कारण की दुपारचे 2 वाजले होते आणि आम्ही त्यांचे एक मित्र आहेत, त्यांची फॅमिली येणार होती, तर आम्ही त्याची वाट पाहत होतो. कारण की ते पाठीमागून येणार होते, 4 जण होते आणि आम्हाला वाटलं की ते 2 व्हीलरवर आलेत, पण त्यांनी कॉल करून विचारलंच नाही तसं. तर ते मिस्टेक आमच्याकडनं झाली, म्हणजे ते त्यांच्या लक्षात नाही राहिलं आणि ते 4 व्हीलरमध्ये आले होते. मग त्यांची एक 4 व्हीलर, आमची एक 4 व्हीलर, असं आम्ही पुढे गेलो आणि एक फॅमिली पुढे होती, ती ऑलरेडी पोहोचली होती मंदिरामध्ये, तर ती थांबली होती. मग त्यांची पण एक लहान मुलगी वगैरे होती, म्हणजे त्यांची एक मुलगी होती. आणि मग दर्शन वगैरे घेतलं. तिथं दर्शनाच्या वेळेस खूप गर्दी होती, तिथं पोहोचलो होतो. खूप म्हणजे खूप, एका साईडला अशी खिचडी वगैरे करायची चालली होती, एका साईडला भजन कीर्तन चालू होतं. म्हणजे इथे मित्र वगैरे नाही का असे बोलत थांबले होते. मंदिर आहे पाठीमागे, म्हणजे आपले महादेवांचं मंदिर आहे, ते मंदिर वगैरे होतं. ह्या साईडला त्यांचे मैत्रिणी वगैरे, म्हणजे माझ्या मैत्रिणी, म्हणजे त्यांचे मित्राची बायको, ते होते. अन्वी वगैरे अशा गप्पा वगैरे मारत होत्या. तर हे अशा तिथं तुम्ही बघत असाल पाठीमागं, त्या वनामध्ये ओम काढलेल्या दगडांनी तो हे केला, ओम रंगवला पण होता. तर त्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्ही, खूप गर्दी होती, खूप म्हणजे भयंकर गर्दी होती त्या मंदिरामध्ये. तर जाणवलंच नाही आम्हाला की मंदिरामध्ये आम्ही एवढं उन्हात खरंच गेलो आहे म्हणून. तर त्याच्यानंतर तुम्ही बघत असाल, खूप भाविक येत होते आणि खूप जात होते. खालून वर येत होते आणि वरून खाली जाणारे भाविक पण तेवढेच होते. बापरे, खूप भयंकर गर्दी होती. गाड्या पण खूप होत्या, की अक्षरशः नंतर पार्किंगला, आणि रस्ता एवढा बारीक होता ना की डबल गाडी तिथून जाऊच शकत नव्हती. एवढं डेंजर अवस्था म्हणजे बेकार होती. तर काही आता हे प्रशासनाने, म्हणजेच आपल्या सरकारने पण आता अशी जी स्थानिक मंदिरं वगैरे आहेत, तर त्यांना जाण्यासाठी रस्ता वगैरे आता केला पाहिजे. त्याच्यानंतर काय, मग आम्ही परत निघालो, घरी जायला निघालो. ऊन खूप होतं, तुम्ही बघत असाल, खूप म्हणजे खूप. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करून नक्की